नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारचे 12 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय, भय आणि भरोसा अशी लढाई. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. बॅकफुटवर गेलेला बंगाल मेनस्ट्रीम मध्ये येईल, शिंदेंचा विश्वास. मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांवर मानहानीचा दावा ठोकल्याचं प्रकरण. राऊतांच्या निर्दोष सुटकेचा निर्णय रद्द करा, मेधा सोमय्या यांची हायकोर्टात मागणी. नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली. एपीएमसी बाजार आवारात घाणीचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य. प्रशासनाविरोधात कठोर कारवाईची मागणी. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई. द्वारका परिसरासह शहरातील विविध भागांमध्ये पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण कारवाई सुरू. ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्टेशन होणार. नवीन स्टेशनची मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती मागणी. रेल्वे मंत्रालयाकडून फडणवीसांना मंजुरीसाठी पत्र. पंढरपूर तिरुपती साप्ताहिक रेल्वे 16 मे पासून नियमित धावणार. वर्षभर तिरुपती दर्शनाची सोय झाल्यानं धाराशिवकरांना दिलासा. 2 प्रमुख धार्मिक स्थळं थेट रेल्वे मार्गाने जोडली जाणार. हिंगोलीला 2 दिवसांच्या मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे शेतातील हळद आणि भाजीपाला पिकाचं नुकसान. सततच्या पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. वाशिमच्या मानोरामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकरी रब्बी अनुदानापासून वंचित. नुकसान पंचनामे पूर्ण होऊनही रक्कम खात्यात जमा न करणं. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चाकणच्या महात्मा फुले नगरमध्ये 30 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. घटनेनं परिसरात खळबळ उडाली. मालेगावच्या देवळा नाशिक रस्त्यावर कारचा भीषण अपघात. अपघातात एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.